गरिबांच्यापर्यंत येऊ दिला जात नाही, आणला जात नाही, त्याच्या संदर्भात आपण राग व्यक्त केला पाहिजे। आणि हिंदू मुस्लिम, दलित हिंदू, आदिवासी हिंदू अशा प्रकारचा जातीवाद पसरून महिलांच्यावरचे अत्याचार वाढवून त्यांना राज्य करायची मनस्थिती मानसिकता तयार झालेली आहे। याच्यापासून आपल्याला जर मुक्ती मिळवायची असेल तर माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला आपण संधी द्यावी, अशा प्रकारची माझी इच्छा आहे, विनंती आहे। मला खात्री आहे की मी तुमच्यापैकीच एक भाऊ आहे, मुलगा आहे, मला संधी द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। माझं चिन्ह सिट्टी आहे, मच्छिंद्र गुणवंतराव कामंत हे माझं नाव आहे आणि मतदार त्या मशीनवर माझं 6व्या नंबरवर हे चिन्ह आहे। मला ह्यावेळेस संधी द्या, मी हरलेला माणूस आहे, 2 वेळेस हरलो, त्यावेळेस मी नक्की मला संधी दिली तर मी चांगलं काम करेन असा एक शब्द देतो। परंतु काँग्रेस पक्षानं अशा एका व्यक्तीला उमेदवारी दिलेली आहे की ती मातंग, बुद्ध, चर्मकार, ढोर ह्या सर्व मोठ्या जातीच्या लोकसंख्येवर अन्याय करणारी उमेदवारी आहे आणि ती खोटी उमेदवारी आहे। त्यांची जात जंगम आहे, माला जंगम नावाचं त्यांनी प्रमाणपत्र काढलंय आणि काँग्रेस पक्षानं त्याच्यावर उमेदवारी दिलेली आहे। हा आपल्यावर अन्याय झाला। एससी लोकांवर, अनुसूचित जाती लोकांच्यावर हा अन्याय झाला। मग कसं यायचं तर भारत बहुजन पक्ष हा एक लहानसा पक्ष आहे। ती पार्टी मला विचारली, मला त्यांनी सांगितलं, विनंती केली आणि मग मी पण असं ठरवलं की मी उदगीर विधानसभेमध्ये सुद्धा गेले 2009 साली निवडणूक लढवली होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो। इथे उमेदवारी लढवल्यामुळेच मला काँग्रेस पक्षाने तिकीट दिलेलं होतं। मला अपेक्षा होती की यावेळेस मला उमेदवारी देतील, परंतु त्यांनी दिली नाही। मला वाटलं नव्हतं की एवढा मला प्रतिसाद मिळेल। गेले मी 15 दिवस झाले पाहतोय जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा प्रतिसाद, प्रचंड मोठा राग, आक्रोश माझ्या माता भगिनीमध्ये आणि सर्वांच्यामध्ये दिसून येतो। या संधीचं सोनं आपण करूया। जिंकण्यासाठी लढलो पाहिजे, संघटितपणे मतदान केलं पाहिजे। मी पण गरिबीतून आलेला माणूस आहे, मला गरिबीची जाणीव आहे। गरिबांच्यासाठी काहीतरी करावं असं माझ्या मनामध्ये आहे। ह्यावेळेस मला संधी मिळाली असती मोठ्या पक्षाकडून तर मला आनंद झाला असता, परंतु हे पक्ष आपल्यासारख्या लोकांना डबल उमेदवारी न देता, पुन्हा उमेदवारी न देता, त्याला तयार न करता काहीतरी चुकीचे माणसं उभे करतात। हे उमेदवार माझ्या विरोधामध्ये निवडून आले भारतीय जनता पक्षाचे, त्यांनी 5 वर्षाच्या काळामध्ये कसल्याही प्रकार 2 वेळेस हरलोय, त्यावेळेस मी नक्की मला संधी दिली तर मी चांगलं काम करेन असा एक शब्द देतो आणि थांबतो। रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।